सुंदर मनामध्ये भरली. काळजी घ्या. घेतो राम राम. हा चल. काय काय तोंड सोडेल तुम्ही? काय करू मग आता, जीवाला चैनच नाही बाई माझ्या. सारखा आब्याचा चेहरा डोळ्यासमोर येतोय हो. एवढं हसतं खेळतं लेकरू माझं कसं पडलंय हॉस्पिटल मध्ये. खायला काळजी करू राहिले तुम्ही? अहो डॉक्टर म्हणले ना बरे होऊ राहिले ते म्हणून. बरं जवळ माझा आब्या स्वतःच्या पायाने चालत घरी येत नाही ना, तोवर जीवात जीव नाही यायचा माझ्या. अहो तुम्ही असं टेन्शन घेतल्याने ते लवकर बरे होणार आहेत का? तुम्ही खायला काळजी करता? अहो जरा खंबीर व्हा. खंबीर आहे मी, पण चित्त थाऱ्यावर नाहीये माझं. आता चित्त थाऱ्यावर नसेल काय झालं? हे पहा उद्या पाडवा आहे, जरा गोड धोड करा म्हणजे मन लागन तुमचं. खायला पाहिजे पाडवा आणि बिडवा म्हणजे लेकरू हॉस्पिटल मध्ये आहे, कशाला पाहिजे सण बिन काही. एवढं देवाचं करते मी आणि पा माझ्या लेकराचं काय झालंय पा. आता देवाचं नावच नाही घ्यायची मी, आता हातच नाही जोडायचे त्याला. काय नाही करायचं सण बिन, काय नको. कसं काय आलं रक्त? ते पलंगाला धडकलो ना. चला वही. ए मावशे, डोळे फुटले का? पाहून नाही चालता येत का? सॉरी. काळजी करण्यासारखं तसं काही नाहीये, पण थोडंसं ब्लिडिंग झालंय. मी आता बँडेज करून देते, पण तुम्हाला आरामाची खूप गरज आहे आणि म्हणूनच डॉक्टर साहेबांनी तुम्हाला ह्या वॉर्डात शिफ्ट केलंय. आणि जास्त धावपळ करू नका. हे घ्या, ह्या गोळ्या घ्या. कायच्या आहेत त्या? पेन किलर? नाही नको, पेन किलर नको. का? तो पेन किलर खात नाही. अहो पण त्यांनी झोप येते छान. जो झोपला तो संपला. अहो पण तुम्ही आबांकडे आला होता ना सकाळी? हो, मी बघितलं तुम्हाला तिथे. त्यांच्या बँकेत काम करते मी. तुमची जुनी ओळख वाटते. आमचे दीर तिथे कामाला आहे ना, दौलत साहेबांकडे. सख्खे धीर? हो, ते मुख्य भाऊजी नाही का? तुम्ही नेहमी जाता का? कुठं? आबांकडं? नाही, ते काही काम असेल तरच जातो कधीतरी. मग आता काही काम होतं का? हा, जरा घरचं काम होतं. मग काय झालं का काम? होईल ना, पण तुम्ही असं का बरं विचारताय मला? हो नाही, ते सहजच. द्या इकडे गोळ्या, मी देते त्याला. अहो आमचं पेशंट आहे. हो मॅडम, तुमच्या पेशंटची मी काळजी घेईन. द्या इकडे. अहो द्या. थँक्यू. अभ्या, मला इथं संशय येतो. हिनं दिलेलं काय बी खात जाऊ नको, कळलं का? अधिकारी बसला का? हा, बसवून आलो तिला. सुरीचा फोन आलता. तिच्या सासूबाईंना परत ऍडमिट केलं ना हॉस्पिटलमध्ये. लय रडत होती बिचारी. मी तर काय जाऊ शकणार नव्हतो, म्हणून तिच्या आईला पाठवलं तिकडं. होईल सगळं नीट, नको काळजी करू. उद्या पाडवा आहे. हा, पण कसं करणार ना आता? हो ना, हे असं काही झालं नसतं ना, तर तिला नाब्याला जेवायला बोलवलं असतं नाही का? पहिला पाडवा आहे पोरांचा. मी काय म्हणते, पुरणपोळीचा डबा तर देऊ ना, बरं वाटतं लाब्याला. हा चालेल चालेल. मी काय म्हणतो आहे, आपण सगळ्यांसाठीच करूयात ना पुरणपोळ्या. नाही, आपाकडे बी डबा देऊन येतो. त्याच्याकडे कुठं सण होणार ना आता. हा चालेल चालेल. येऊ का? बोला. औषधं द्यायची होती. माझ्याकडे द्या ना औषधं, मी देते. द्या. थँक्यू. काय? लते
ओळखीच आहे तो माया, मीच सांगितलं होतं. अभ्या, रात्र वैर्याची आहे. आता कुणावर बी विश्वास ठेवायचा नाही, अगदी आपल्या आई बापावर सुद्धा नाही. कारण दुर्दैवानं त्यांना बी तेच पाहिजे जे दौलतला पाहिजे. त्यांची इच्छा नाही आहे तू मैदानात जावं. त्यामुळे अभ्या, आता प्लीज. ती म्हणते ते बरोबर आहे, कोणावरच विश्वास ठेवू शकत नाही आपण आता. अभ्या, आता काय बी स्टंट करायचे नाहीये. ओके माझा पाय. ओके हा असा सवय झाली पाय ना पायांना. अरे हा, पण म्हणूनच मनमानी करू नको. मनमानी तोंडावर आली शर्यत. म्हणूनच सांगते, जरा जप आता. त्याचं कौतुक करत बसलो ना मुकन मग शर्यतीला, ते नाही चालणार. तू जाय घरी, मी थांबतोय. अभ्या, काळजी घे स्वतःची. हात जोडता मी तुझ्या पुढं, प्लीज अभ्या. होय लतिका मॅडम, घेतो काळजी. चल येते, काळजी घे. येते दादा. अबे हालू नको आता, जागचा. छान झोप येते, नाही तर पलंगालाच बांधून ठेवेल तुला. तू बांधणार आहे? पाय ट्राय करू. असो नको, जरा सिरियस हो बाबा. अरे सिरियस आहे ना दादा, म्हणून तो पळायला गेलतो ना. तेच सांगतोय, पायाला दुखापत होईल असं करू नको बाबा. नाही करत दादा, जाय बर तू. हा म्हणजे तू मोकळा ना इथं. झोप आली, दमलोय, परत झोपतो. काय करू राहिली तू? उद्या पाडवा आहे ना, त्याचीच तयारी करते. लागल नाही पूजेला. हाय का आता तयारी बी करू लागली तू? म्हणजे अबे हॉस्पिटलात आहे ना, अशा निराश वातावरणामध्ये कुठे सण बिन साजरा करायचा ग? मामी निराश वातावरण कुठे घरात पाहिलं ना. अबे तर रिकवर होऊ राहिला. मग मी तेच सांगू राहिलो ना, या कुठे ऐकत येत. अहो पण वर्षातून एकदा येतो येऊस, काय त्याला खोडा घालायचा. त्यापा रीतीप्रमाणे सगळं करू आपण. उगाच तोंड पाडून कायला बसायचं. करू, पाडवा साजरा करू आपण. माझी इच्छा नाही देवदेव करायची आता, खरंच सांगते. मामी तुम्ही नका दगदग करू, मी करते ना सगळं. मामी खरं सांगू का, आपण घरात पूजा केली ना की तुम्हालाच बरं वाटत. आणि जर तुम्हीच अशा टेन्शन मध्ये असल्या तर अभ्याला कसं बरं वाटेल. अहो तो तर नेहमी हेच म्हणतो, आई कशी खुश राहील असं पहा. म्हणून म्हणते मामी, आपण सण करूया साजरा. तेवढंच त्या निमित्ताने घरातलं वातावरण बी प्रसन्न राहील ना. आणि सण बी त्यासाठीच असतेत ना. मामी नका काळजी करू, अभ्या चालत काय पळत येईल पा घरी. अंगाशी कर तू तयारी, करू आपण सण साजरा. अनु तुम्ही जरा नवीन साडी बिडी द्या गुढीसाठी. बर, तुम्ही दोघं म्हणताय ना, तर करू सण साजरा. देवा, माझं बाकी काहीच मागणं नाही, फक्त माझ्या लेकराला लवकरात लवकर बरं करून घरी घेऊन ये. देवा, चिरंजीवांच्या डोक्यातलं शर्यतीचं खूळ कायमचं निघून जाऊन द्या.
या वर्षीच नाही तर इथून पुढे कोणत्या बी वर्षी शर्यतीत भाग घ्यायचं सुद्धा मनात येऊन देऊ नका. आशू हे मे चला या. देवा माझ्या भावाला लवकर बरं कर. मम देवा ही पिढा ही डोली आमच्या घरातनं बाहेर जाऊ दे आणि माझी बहीण या घरात धाकटी जाऊ म्हणून येऊ दे. लते ये आशा दे बरं तिला. देवा अभ्याला शक्ती दे, त्याची स्वप्न त्याच्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ दे आणि या दोन्ही घरांवर तुझी कृपादृष्टी नेहमी राहू दे. हाय अगं हो खरं सांगते मी कायला खोटं बोलू. आत्ता पूजा झाली आमची. हा पुरणपोळ्या बी केल्या. बर ठेवू फोन नंतर करते. हा भरला का डबा? तेच भरते. अगं तू पुरणपोळी कायला भरू राहिली माय? म्हणजे आव्या कुठे खातो पुरणपोळी? त्याला नाही आवडत. आता इतकी वर्ष बनवते की मी, पण कधी एक घास सुद्धा खाल्ला नाही त्यांनी. हा ते माहितीये मला तो नाही खात, पण म्हणलं सणावाराचं थोडं खाल्लं तर खाल्लं. आणि तसं बी रोज तेच तेच खाऊन कंटाळा आला असेल ना त्याला. म्हणलं जरा तोंडाची चव बदलेल. एवढं प्रेमाने डबा घेऊन चालली असतो तसाच परत आणावा लागला तर वाईट वाटून घ्यायचं नाही, कळते का? कारण तो खाणाऱ्यातला नाही पुरणपोळी. त्यानं नाही खाल्ला तर मग मी खाईन. तसं बी वरण भाताचा डबा नेतोच आहोत ना आपण. अरे आवरलं का? हा. चला लवकर. अबे फोन करू राहिलाय. भूक लागली त्याला. हा चल 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 चल. सावकाश नाही. हे काय? पुरणपोळी. नाही हे नाही. साडी, गजरा, दागिने, एवढं नटून काही स्पेशल आहे का आज? मग आज खोलीत त्रास द्यायला तू नव्हता ना. लय वेळ लावला मी नटायला. मी इथं तुला कॉम्प्लिमेंट देऊ राहिलो आणि तू कायला फोना काढते का? हा मग एवढे दिवस झाले तुझ्या बरोबर राहते, तुझी सवय लागली आहे फना काढायची. ते आपल्याला लय सवय झाली एकमेकांची. नाही प्लीज. काय म्हणले तुला ते? त्याला नाही आवडत. मग आट्या पाय त्याच्या कपाळावर. तू केली का? हा ना टेस्ट तर करून पाय. मी खात नाही ना. ते माहितीये मला. असं काय करू राहिला आब्या तू? एवढं प्रेमानं केलंय तिने. नाराज नको ना करू तिला. एक घास तर काय. गोड नाही खात ना मी दादा, तुला माहिती. अय डाएट शेट, जरा डाएट बाजूला ठेवा तुमचा. तब्येत पाय कशी झाली? चुकला पाय केवढा. जरा खा थोडस, म्हणजे वजन वाढेल तुझं. दादा अरे मी खरं काय म्हणलं तर खायचं. आणि हा सण आहे,
सणाच्या दिवशी पुरणपोळीला नाही नसतं म्हणायचं. भारी लागते. गुळाची केली का? हाय का आता मी पण नेहमी गुळ घालूनच करते अभ्या. पण मी खात नव्हतो ना, मला माहित नव्हतं ना. हा आता बरी खाल्ली. तूप आहे का याच्यात? भारी लागते. वा अख्खी संपवली रे तू तर. मग आवडली ना पुरणपोळी? भारी गेली. थँक्यू. आशू गेली 28 वर्ष मी गरम गरम पुरणाची पोळी करून त्याच्यावर तुपाची धार सोडून याच्या मागे हिंडायची. खारे लेकरा एक घास खारे ऐक र माझं. पण नाही कधीच नाही खाल्ली. आता पाय बायकोनी बनवलेली पुरणपोळी कशी खाल्ली ते, आणि जरा जास्तच गोड लागली बरं का. 28 वर्षात हॉस्पिटलमध्ये पण कधी आला नव्हता ना. नको रे बाबा, तू आता विषयच नको हॉस्पिटलचा. आणि पुरणपोळी खायला कशाला पाहिजे हॉस्पिटलमध्ये यायला. हे पाय आता आलायस हॉस्पिटलमध्ये, पास झाला हे शेवटचं. पुण्यांदा हॉस्पिटलची पायरी चढायची नाही, नाही तर गाठ माझ्याशी आहे अभ्या. अरे आता बाकीच्या खाय की, त्या कशाला ठेवल्या? दुपारच्याला नको का? हॅलो, हा हा निघाले की मी. हा आले ना, चौकात थांबा ना, आले. हा हा आशू लेकरा मला जरा चौकात सोडतो का? पुढे आम्ही देवदर्शनाला जातो. चल येते बरं का लेकरा. चल ना आशू. थँक्यू. लते भारी आहे पुरणपोळी. थँक्यू. भारी. काय म्हणला का तू? नाही भारी. प्रेमाची वेगळी. मॅडम त्या गोळ्या द्या माझ्याकडं, मी देते त्याला. द्या. थँक्यू. हॅलो ना बबले. देवाला हात जोडणार नाही म्हणले आणि एक बी देव नाही सोडला पाया पडायचा. मला सण बी नव्हता करायचा. तुमचा आणि लतीचा ऐकून केला ना सण घरात. मग जोवर तो शर्यतीचा दिवस उलटून जात नाही ना, तोवर जीवाची तगमग थांबायची नाही. चला आता कुठं? हाय का आता आव चौकातला मारुती राय राहिलंय की. चला चला, लक्ष असू दे हे देवा. चल चल.
वहिनी तुम्ही बाहेर जा. हाऊ आर यू अभ्या डार्लिंग. अरे गेट वेल हे ना. आणि इकडे गाठीची माळा लवकर. अँड हिअर इज द हॅपी पार्ट. अरे बाप, अरे हा अकॅडमी नाही का, गोड नाही खात तू, पण आज खा ना भाई. ये ना. दौलत लांब राह त्याच्यापासून. ए मावशे, कायला आला तू इथं? घाबर नाही येऊ शकत. तुझ्या बापाचं हॉस्पिटल आहे का मावशे? अभ्या अभ्या चिल ना बेबी. काय आलं तू इथं? अरे गुढीपाडवा आहे ना भैया आज. म्हणलं तुला विश करावं, त्यानिमित्ताने त्या तब्येतीची चौकशी करावी म्हणलं. बरी का तुझी तब्येत? त्या कृपेने बरी आहे. अजून काही? पाय बरं आहे का? दौलत एकदा सांगितलेलं कळत नाही. लांब राहायचा अभ्यापासून. अभ्या शर्यतीत येणार ना बाई तू? दौलत मुद्दाम करतोय अभ्या. तू खरंच शर्यतीत आहे का नाही याची खात्री करतोय तू.